दरवर्षी श्रावण शुक्ल पंचमीला म्हणजे श्रावणाला सुरुवात झाली की 5व्या दिवशी नागपंचमीचा सण साजरा केला जातो। प्रत्येक माहेरवाशिणीचा आणि प्रत्येक स्त्रीचा आवडता सण म्हणजे नागपंचमी। या दिवशी नागोबाची पूजा केली जाते। नागदेवता हे शिवाच्या गळ्यातील अलंकार मानले जाते। या दिवशी नागाची पूजा केल्याने सुख, सौभाग्य, उत्तम आरोग्य आणि धनप्राप्ती होते असे म्हणतात। तर नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची, वारूळ नसेल तर घरीच पूजा कशी करावी, या दिवशी कोणत्या गोष्टींना मान आहे, या दिवशी विशेष करून कोणता नैवेद्य दाखवला जातो, मंत्र कोणता म्हणावा आणि या दिवशी आपल्याला काही नियम पाळावे लागतात कारण नागपंचमीच्या दिवशी अशी काही कामं आहेत की ती केली जात नाहीत। तर अशी सर्व माहिती आणि पूजा विधी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। तर यंदा 2024 मध्ये शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी नागपंचमीचा सण आलेला आहे। तर या दिवशी विशेष योगायोग म्हणजे श्रावण शुक्रवार आणि नागपंचमी हे दोन्ही एकाच दिवशी आल्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखीनच वाढलं आहे। त्यामुळे या दोन्ही दिवसाची मिळून पूजा कशी करायची हे आपण पाहणार आहोत। नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे, पण अजूनही बरेच लोक नागाची पूजा करताना दिसतात। नागाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात, त्यामुळे शेतकरी लोक सुद्धा अगदी उत्साहाने नागपंचमीचा सण साजरा करत असतात। तर नागपंचमी दिवशी नागाची पूजा करण्याची पद्धत अनेक ठिकाणची वेगवेगळी आहे। काही जण पाटावर हळद चंदनाने नागनागिन आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून पूजा करतात, तर काही जण मातीची नागाची मूर्ती बनवून पूजा करतात। त्याचबरोबर अनेक जण कागदावरती नागनागिन आणि त्यांच्या पिल्लांची अशी वंशावळ काढून त्याची पूजा करतात, किंवा काही ठिकाणी पाटावरती तांदळाने किंवा रांगोळीने सुद्धा नागनागिनांनी त्यांच्या पिल्लांची चित्र काढून पूजा करतात। अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने नागोबाची पूजा केली जाते। तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे तुम्ही त्यानुसार करू शकता। शेवटी भाव महत्त्वाचा आहे। पण बऱ्याच भागामध्ये असा एक कागद मिळतो ज्याला नागोबाचा कागद किंवा नागनरसोबाचा कागद असंही म्हणतात। हा कागद तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी किंवा नागपंचमीच्या 1-2 दिवस अगोदर बाजारामध्ये सहज मिळेल किंवा किराणा दुकानामध्ये सुद्धा मिळतो। तर आमच्या भागामध्ये नागपंचमीच्या दिवशी असा कागद चिकटवून त्याची पूजा केली जाते। तर नागपंचमीची पूजा ही अतिशय साधी सोपी असते। तर त्यासाठी तुम्हाला असा नागदेवतेचा चित्र असलेला कागद घ्यायचा आहे। अगदी 5 ते 10 रुपयांना हा कागद तुम्हाला सहज मिळून जाईल आणि जरी मिळाला नाही तरी गुगलवरून फोटो घेऊन त्याची कलर प्रिंट मारून तुम्ही त्याची देखील पूजा करू शकता। हा नागोबाचा कागद बरेच जण श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी किंवा श्रावणाला सुरुवात झाली की पहिल्याच दिवशी आपल्या देवघरामध्ये चिटकावतात, किंवा काही जण नागपंचमीच्याच दिवशी हा कागद लावून त्याची पूजा करतात। तर या दिवशी सर्व स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून नवीन वस्त्रे घालायची आहेत। ज्या नववधू आहेत किंवा ज्या स्त्रिया असतील त्यांनी ही छान अशी या दिवशी नवीन साडी घालू शकता। आदल्या दिवशी अनेक स्त्रिया आपल्या हातावरती मेहंदी लावतात, नेलपेंट लावतात आणि नवीन अलंकार घालून छान असं तयार होऊन नागोबाची पूजा केली जाते। तर आपल्याला ज्या ठिकाणी पूजा करायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक चौरंग मांडून त्यावरती नवीन कोरं वस्त्र टाकायचं आहे। कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो, तर सर्वात आधी दीप प्रज्वलित करून पूजेला सुरुवात केलेली आहे। दिवा लावून दिव्याची पूजा करून घेतली। त्यानंतर आपण गणेश पूजा करणार आहोत। त्यासाठी एका ताम्हणामध्ये श्री गणेशाची मूर्ती ठेवून त्यावरती स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करावा। ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणून गणेशाची स्थापना करायची आहे। सकाळी लवकर उठून स्नान वगैरे केल्यानंतर आधी आपल्याला आपल्या देवघरातील पूजा करायची आहे देवांची, आणि त्यानंतर तुम्ही हा कागद देवाजवळ चिटकावून त्याची पूजा करायची आहे। जर तुम्ही देवाऱ्यामध्येच गणेशाची पूजा केली असेल तर वेगळी पूजा मांडण्याची गरज नाही। देवपूजा झाली की तिथेच आसपास कुठे कागद चिटकावून तुम्ही त्याची पूजा करू शकता। जर आधी या विघ्नहर्त्या बाप्पाची पूजा केली तर आपल्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येणार नाही। तर चौरंगावरती अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण श्री गणेशाची मूर्ती स्थापन केली आणि गणपतीला चंदन, हळदी कुंकू, अक्षता, फुले, आघाडा, दुर्वा वाहून गणेशाची पूजा केली। त्यानंतर आपण नागदेवतेची पूजा करणार आहोत। त्यासाठी इथे माझ्याकडे धातूची नागोबाची मूर्ती आहे, त्यामुळे मी त्या मूर्तीवरती स्वच्छ पाण्याने आणि दुधाने अभिषेक करत आहे। तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर तुम्ही मातीचीही बनवू शकता, किंवा तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल चित्र काढा किंवा रांगोळीने तांदुळाने काढा, किंवा असा कागद असेल तर तो चिटकवा। फक्त ह्या नागोबाच्या कागदाची जरी पूजा केली तरी चालते बरं का।
तर नागोबाच्या मूर्तीवरती मी अभिषेक केला। यावेळी तुम्ही एखादा नागोबाचा मंत्र म्हणू शकता, अनंतादि नागयुभ्यो नमः किंवा ओम नागदेवता नमो नमः हा मंत्र म्हणू शकता। तर अशा प्रकारे हा कागद चिटकावून घ्यायचा आहे। यामध्ये पहिलं चित्र दिसत आहे ते नरसिंहाचं आहे, हा विष्णूचा अवतार आहे। तर याची पूजा आपल्याला गुरुवारी करता येईल। आणि त्याच्याच बाजूला नागाचं चित्र आहे, कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण। तर ह्याची पूजा आपण नागपंचमीच्या दिवशी करायची आहे। आणि त्याच्याच खाली जरा जिवंतिका याचाच अपभ्रंश होऊन जीवत्या हा शब्द झालेला आहे। याची पूजा श्रावणातील दर शुक्रवारी केली जाते। आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी आपण श्रावणातल्या शुक्रवारी ह्या जीवतीचे पूजन करायचे असते। आणि त्याच्याच खाली बुध आणि बृहस्पतीचं चित्र आहे, तर ह्याची पूजा बुधवारी आणि गुरुवारी केली जाते। जर तुम्ही असा कागद चिटकावलेला असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही नागपंचमीच्या दिवशी चिटकावून त्याची पूजा करा। तर सर्वात आधी आपल्याला नागदेवतेला गंध लावायचा आहे। त्यामध्ये तुम्ही चंदन, भस्म किंवा अष्टगंध लावू शकता। पूर्वीच्या काळी गावाकडे स्त्रिया नागपंचमीला वारुळाची पूजा करायला जायच्या। अजूनही जिथे वारुळे असतील तिथे जातही असतील, पण शहरी भागामध्ये वारुळे उपलब्ध होत नाहीत, तर त्यांनी अशीच घरी पूजा करू शकता। तर ह्या चित्रामधील नागोबा, नरसिंह, बुध आणि बृहस्पती यांना गंध लावायचा आहे आणि ज्या स्त्रिया दिसतात त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे। त्यानंतर नागोबाला कापसाची वस्त्रमाळ घालायची आहे। या दिवशी कापसाची वस्त्रमाळ घालायला विसरू नका, हे अर्पण करणं अतिशय महत्त्वाचं आहे। नागपंचमीची पूजा करताना कापसाची वस्त्रमाळ आणि धागा हे अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत। तर हा धागा बनवण्यासाठी आपल्याला पांढरे सूत किंवा पांढरा दोरा घ्यायचा आणि तो 5 पदरी किंवा 7 पदरी करायचा असतो, पण इथे मी 2 पदरी केलेला आहे। 2 पदरी केला तरीही चालतो। त्याला ओली हळद करून त्यामध्ये ते भिजत ठेवायचे असतात, किंवा हातावरती थोडीशी हळद आणि थोडंसं पाणी घेऊन हा दोरा हातावरती चोळला तरीही तो पूर्णपणे पिवळा होतो। असा हळदीने पिवळा केलेला दोरा या दिवशी अतिशय महत्त्वाचा असतो। ह्या दोऱ्याला आमच्या भागामध्ये पवतं असं म्हणतात। तुमच्या भागामध्ये काय म्हणतात हे मला नक्की कमेंट करून सांगा। तर अशा प्रकारचे 4 ते 5 दोरे आपल्याला करायचे असतात आणि हे दोरे वारुळावरती पूजा करताना ठेवायचे असतात। तुम्ही बाहेर पूजा करणार असाल तर ह्यातला एकच दोरा वारुळावरती ठेवायचा। घरी पूजा करणार असाल तर असा नागोबाला घालायचा। अनेक गावामध्ये नागोबाची मातीची मूर्ती केली जाते, त्यामुळे अनेक स्त्रिया तिथे जाऊन नागोबाची पूजा करतात। तर त्या ठिकाणी आपण हे दोरे द्यायचे असतात आणि तिथले घेऊन यायचे असतात। आणि नंतर मग ते घरी येऊन प्रत्येक घरातील व्यक्तीच्या हातावरती किंवा गळ्यामध्ये बांधायचे असतात। खास करून तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांच्या गळ्यामध्ये किंवा हातामध्ये असा नागोबापासून आणलेला दोरा नक्की बांधा। त्यानंतर आपण नागोबाला अक्षता वाहिलेल्या आहेत आणि या पूजेमध्ये महत्त्वाची असतात ती आघाड्याची पाने। तर त्या पानांची माळ करावी लागते। त्यासाठी दोरा घ्यायचा आणि त्या दोऱ्याला छोट्या छोट्या गाठी मारत आघाड्याची पाने आणि दुर्वा घालून त्यामध्ये त्याची माळ तयार करायची। पण नागपंचमीच्या दिवशी टोकदार वस्तूंचा वापर करायचा नसतो, त्यामुळे आपल्याला सुईचा वापर न करता ही माळ बनवायची आहे। आघाडा, दुर्वा आणि त्यामध्ये काही फुलं जरी वापरली तरीही चालू शकतात। अशा पद्धतीने माळ बनवून आपण नागोबाला घालायची आहे। तुम्हाला माळ बनवणं शक्य नसेल तर तुम्ही नागोबाला अर्पण देखील करू शकता, आघाडा, दुर्वा आणि फुले। योगायोगाने या दिवशी शुक्रवार आहे, त्यामुळे जीवतीची सुद्धा पूजा आपल्याला करायची आहे। म्हणजे या संपूर्ण कागदामध्ये जेवढी चित्र आहेत त्या सर्व देवांची आपल्याला पूजा करायची आहे। फक्त नागपंचमी आहे म्हणून फक्त नागोबाचीच पूजा करू नका, तर सर्व देवी देवतांची पूजा करा। आणि जीवतीला प्रार्थना करा की माझ्या मुलांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभू देत। आणि नागदेवतेला प्रार्थना करा की माझ्या संपूर्ण घराचं रक्षण कर। ही जीवतीची पूजा आपण आपल्या मुलांच्या आयुष्य, आरोग्य तसेच सुख समृद्धीसाठी करतो। तर या दिवशी शुक्रवार आणि जीवतीची पूजा असल्यामुळे आपल्या घरातील लहान मुलांचं पण औक्षण आपण करायचं आहे। त्यासाठी तुम्ही कणकेचे 2 दिवे बनवू शकता किंवा काही जण पूर्णाचे पण दिवे बनवतात। यापैकी जमेल ते दिवे बनवून ते प्रज्वलित करून तुम्ही तुमच्या मुलाबाळांना औक्षण करा। आणि जमत नसेल तर काही हरकत नसते, घरातील नेहमीच्या वापरातील दिव्यांनी सुद्धा तुम्ही आधी देवाला औक्षण करा आणि मग मुलाबाळांना औक्षण करा। नागोबाची पूजा झाल्यानंतर नागोबाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्यामध्ये सगळ्यात जास्त मान आहे तो म्हणजे दूध, ज्वारीच्या लाह्या आणि फुटाण्यांचा। त्यातल्या त्यात दूध आणि ज्वारीच्या लाह्यांना या दिवशी जास्त मान आहे। या दिवशी तुम्हाला लाह्या आणि फुटाणे बाजारामध्ये विकत मिळतात, तर त्या तुम्ही अवश्य घ्या आणि त्याचा नैवेद्य तुम्ही नागोबाला दाखवा, कारण या दिवशी त्याचं जास्त महत्त्व आहे।
तसेच या दिवशी नागाला दूध अर्पण केल्याने पुण्य प्राप्त होते असे म्हणतात। नागोबाला नैवेद्य दाखवल्यानंतर धूप दीप ओवाळायचा आहे। संपूर्ण कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रार्थना करायची आहे। येत असेल तर एखादा मंत्र म्हणायचा, अनंतादि नागीभ्यो नमः किंवा ओम नागदेवता नमो नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता, किंवा भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमहि तन्नो नाग प्रचोदयात हा गायत्री मंत्र सुद्धा म्हणू शकता। नागपंचमीला दूध आणि लाह्यांबरोबरच कानवल्याचा किंवा पुरणाच्या दिंडाचा सुद्धा नैवेद्याचा मान असतो। कानवले म्हणजे एक प्रकारची करंजीच असते, फक्त त्या न तळता उकडलेले असतात किंवा भाजलेले असतात। आणि पुरणाचे दिंड म्हणजे गव्हाच्या कणकेची छोटी चपाती लाटून त्यामध्ये पुरण भरले जाते आणि त्याची घडी करून ते वाफवले जातात आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो। कारण नागपंचमीच्या दिवशी तवा कढई ठेवत नाहीत। असं म्हणतात की या दिवशी काही भाजायचे किंवा तळायचे नसते। या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये असे अनेक गोष्टी या दिवशी पाळल्या जातात। त्याचबरोबर या दिवशी जमीन खणू नये, शेतामध्ये नांगर चालवू नये, शेतकऱ्याने शेतामध्ये कोणत्याही प्रकारची कामे करू नयेत। अशी काही कामं करणं नागपंचमीच्या दिवशी वर्ज्य मानलं जातं, कारण या दिवशी आपल्याकडून कोणत्याही जीवाची हानी होऊ नये हाच उद्देश असतो। त्याचबरोबर केस कापणे, दाढी करणे, नखे कापणे अशा गोष्टी सुद्धा या दिवशी टाळा। या उलट स्त्रियांनी छान असे नटून थटून झाडाला झोके घेऊन या सणाचा आनंद घेऊ शकता। अशा प्रकारे नागोबाची पूजा झाल्यानंतर नागोबाला मनोभावे नमस्कार करा, प्रार्थना करा, नागाप्रती कृतज्ञता व्यक्त करा आणि पूजा झाल्यावरती दुसऱ्या दिवशी तो कागद तुम्ही विसर्जन करू शकता, किंवा ठेवणार असेल तर तुम्ही श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे श्रावण अमावस्येला तुम्ही हा कागद विसर्जन करायचा आहे योग्य प्रकारे। मग तो कागद तुम्ही ओला करून एखाद्या झाडाच्या बुंद्याशी टाकला तर त्याचं योग्य प्रकारे विसर्जन होईल। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नागपंचमीला या नागोबाची पूजा नक्की करा। यामुळे आपल्या कुंडलीतील कालसर्प आणि सर्पदोषाचा प्रभाव दूर होतो। या दिवशी ही पूजा केली तर आपल्या कुटुंबामध्ये सापाची भीती राहत नाही। त्याचबरोबर आपल्याला सुख, सौभाग्य, उत्तम आरोग्य आणि धनप्राप्ती होते। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी नागोबाची पूजा कशी करावी आणि त्यासंबंधी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा। सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।